यांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार होणे आता. विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 33 क्रमांकाचा. अहम ब्रह्म असे ज्ञान कोणास होते. विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 33 क्रमांकाचा. अहम ब्रह्म असे ज्ञान कोणास होते. कालपर्यंत एका विषयाचा समारोप होऊन आता दुसऱ्या विषयाला प्रारंभ झालेला आहे. साधारणतः या चौथ्या तरंगामध्ये आरंभी अजातवाद सांगितला, तो पटण्याकरता विवर्तवाद, विवर्तवादामध्ये ख्यातिवाद. पूर्व पक्षाच्या मते असत्ख्यातीपासून ते सत्ख्यातीपर्यंत विचार आणि सिद्धांतामध्ये अनिर्वचनीय ख्यातीचा विचार. नंतर परिणाम आणि विवर्त हा विचार. आणि मग स्थूल दृष्टीने अधिष्ठान म्हटलं तर सर्पज्ञानाला रज्जू आणि अंतकरण. सूक्ष्म दृष्टीने म्हटलं तर रज्जूपैत अंतकरण वृत्तीपैत चैतन्य. आणि सूक्ष्मातिसूक्ष्म दृष्टीने म्हटलं इदमाकार अंतकरण वृत्तीपैत साक्षी चैतन्य. हा विषय पाहिला, म्हणजे दोघाचा अधिष्ठान एक. नंतर आधार आणि अधिष्ठानातला भेद. सामान्य रूपाने आधार आणि विशेष रूपाने अधिष्ठान. या दिसणाऱ्या जगताला तो जो आत्माच आहे असा विषय सांगितला. सामान्य विशेष कशाला म्हणतात, जे एक करून दाखवतं ते सामान्य आणि वेगळं करून दाखवतं ते विशेष. भ्रांतीला पोषक ते सामान्य आणि भ्रांतीनाशक ते विशेष, असा सामान्य विशेषाचा विचार केला. नंतर मग आणि तिसऱ्या आपल्या 23 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये शिष्य म्हणू लागला, तुम्ही सांगता ज्याच्या अज्ञाने भाष्य जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे. दोरीच्या अज्ञानाने जसा सर्प दिसतो तसं आत्म्याच्या अज्ञानाने जगत दिसतं. पण मग दृष्टांत आणि दार्ष्टांतामध्ये साम्य असलं पाहिजे, पण इथे साम्य नाही. दृष्टांतामध्ये 3 आहेत. 1 अधिष्ठान रज्जू, 2 अनिर्वचनीय सर्प आणि 3 त्या सर्पाला पाहणारा चेतन द्रष्टा. इथे सिद्धांतामध्ये 2च आहे. 1 अधिष्ठान आत्मा आणि त्यावर अनिर्वचनीय उत्पन्न जगत, त्याला पाहणारा चेतन द्रष्टा तिसरा कोण. तर गुरुदेवाने उत्तर दिलं, तुझ्या समजुतीकरता म्हणून आम्ही 2 अधिष्ठानाची कल्पना करतो. आणि ज्या ठिकाणी अधिष्ठान जड असतं तिथे चेतन तिसरा द्रष्टा लागतो. जसं की मृदंग अधिष्ठान, अनिर्वचनीय उत्पन्न झालेला ध्वनी आणि त्याला ऐकणारा तिसरा कोणी चेतन द्रष्टा लागतो. किंवा रज्जू अधिष्ठान, त्यावर अनिर्वचनीय उत्पन्न सर्प आणि त्याला पाहणारा चेतन द्रष्टा लागतो. पण अधिष्ठान चेतन असेल तर चेतन तिसऱ्या द्रष्टेची आवश्यकता नसते. जसं की आपल्याला स्वप्न पडलं, मग अधिष्ठान कोण, आपण. अनिर्वचनीय उत्पन्न झालेले स्वप्न पदार्थ आणि अविद्यावृत्तीद्वारा त्याचा द्रष्टासुद्धा कोण आहे, आपणच आहे. किंवा गायक हा अधिष्ठान आहे, त्याच्या कंठातून उत्पन्न झालेला ध्वनी अनिर्वचनीय ध्वनी आणि त्याला ऐकणारा श्रवणेंद्रियाद्वारा द्रष्टा देखील तोच आहे, असं उत्तर दिलं. आणि मग सांगितलं की मिथ्या हे जगत प्रतीतील येतं, त्याच्या निवृत्तीची इच्छा तुला होऊ नाही. जसं की मंत्राने एखाद्याला शत्रू दाखवला तर त्याच्या नाशाची कोणी इच्छा करत नाही. पण त्याने सांगितलं स्वप्न मिथ्या जरी असलं तरी स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटत नाही, म्हणून वाईट स्वप्न पडू नये म्हणून लोक प्रयत्न करतात. तसं जगत जरी मिथ्या असलं तरी त्याची प्रतीती आल्याच्या नंतर भ्रमात ते सत्य वाटतं, मग दुःख होतं, म्हणून त्याची प्रतीतीच येऊ नये असं मला वाटतं. गुरुदेवाने सांगितलं स्वप्न प्रतीतीलाच येऊ नये, त्याचे क्रियात्मक उपाय करण्यापेक्षा सर्वात सुलभ उपाय आहे, उत्तम उपाय आहे. त्याचे दुष्परिणाम तर काही नाही, गुण तर आल्याशिवाय राहणार नाही, झोपू नये. तसं जगत सत्यत्वाने प्रतीतीला येऊ नये तर अज्ञानरूपी झोप कधी घेऊ नये. त्याला विचारलं नेमकं काय करावं. म्हणजे जीव ब्रह्माऐकी निश्चय करावा, निश्चयाचे बळ तो का म्हणे तेची फळं. पण तो म्हणू लागला तसा माझा निश्चय होत नाही. आणि मग हे प्रकरण परिच्छेद 25 पासून ते परिच्छेद 32 पर्यंत हे एकच प्रकरण आपण मधल्या काळात आता 7-8 दिवस बघितलं. त्याच्यामध्ये त्यातला आशय एवढाच आहे का शिष्याने काय केलं, अनुभूतीने नंतर श्रुतीने आणि युक्तीने जीव ब्रह्मामध्ये भेद प्रतिपादन केला. म्हणजेच अनुभूती श्रुती युक्तीने जीव ब्रह्मामध्ये भेदच होतो, भेद दिसतो. आणि लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, लक्षण तर साम्य नाही, मग अभेद निश्चय करावा कसा. तर गुरुदेव बोलत असताना मध्ये पूर्वमीमांसक आला, ईश्वर मानण्याची आवश्यकता नाही, पण ईश्वराचा सकर्ण अंगीकार केलाच पाहिजे हे श्रुतियुक्ती अनुभूतीने शिष्याने सिद्ध केलं. आणि पुन्हा आपला प्रश्न गुरुदेवाकडे समोर केला. त्यावेळेला गुरुदेव म्हटले, तुझी शंका कशी आहे, सप्रमाणिक आणि संयुक्तिक आहे.
आणि कर्म उपासना प्रतिपादक 96,000 श्रुतीवरून ती शंका पुन्हा दृढ होते. पण या शंका येण्याचं कारण 2 शब्द एक अर्थवाची समजले, ईश्वर आणि ब्रह्म. मग ते एक अर्थवाची नाहीत, वाच्यार्थात त्यांचा एक अर्थ नाही. हे कळण्याकरता तुला एका चैतन्याचे 4 प्रकार करून दाखवतो. पण ते स्वरूप आणि भेद कठीण असल्यामुळे ते कळण्याकरता एका आकाशाचे 4 प्रकार करून दाखवतो. मग 28व्या परिच्छेदामध्ये दृष्टांतातले एका आकाशाचे 4 प्रकार केले. तर 29 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये त्यांनी 29 आणि 30, बरोबर ना, 29-30 या 2 परिच्छेदामध्ये चैतन्याचे 4 प्रकार केले. आणि मग जोड्या जुळवा अशा पद्धतीने आपण बघितलं तर दृष्टांतात आपल्या घटाकाश, तर सिद्धांतामध्ये कूटस्थ चैतन्य, दृष्टांतात जलाकाश, सिद्धांतामध्ये जीव चैतन्य, दृष्टांतात मेघाकाश, सिद्धांतामध्ये ईश्वर चैतन्य, आणि दृष्टांतात महाकाश, तर सिद्धांतामध्ये ब्रह्म चैतन्य, असा विचार आपण केला. आणि मग ईश्वर आणि ब्रह्म हे तत्वतः जरी एक असले तर त्यांच्यामध्ये औपाधिक भेद आहे कसा हे कळण्याकरता 31 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये ब्रह्म आणि ईश्वर यातील फरक पाहिला. मग बृहन्नाथ ब्रह्म आणि एक महत ब्रह्म असे 2 ब्रह्म पाहिले. तर बृहन्नाथ ब्रह्म म्हणजे जगाचं विवर्तोपादान कारण जे ब्रह्म आहे, आणि महत ब्रह्म म्हणजे जगाचं परिणामी उपादान कारण, माया जगाचं परिणामी उपादान कारण आहे, आणि ईश्वर हे जगाचं अभिनिमित्तोपादान कारण आहे, आणि ब्रह्म हे विवर्तोपादान कारण आहे. तर जे विवर्तोपादान कारण आहे त्याला बृहन्नाथ ब्रह्म म्हणतात, आणि जे परिणामी उपादान कारण आहे त्याला महत ब्रह्म म्हणतात. आता महत ब्रह्म बृहन्नाथ ब्रह्म फरक काय आहे? महत ब्रह्मही व्यापक आहे आणि बृहन्नाथ ब्रह्मही व्यापक आहे, पण सापेक्षिक व्यापक आहे ते महत ब्रह्म, कारण देश काल परिच्छेद नसला तरी वस्तू परिच्छेद आहे. पुरावा काय? आत्वा बहुने तेने किम ज्ञातेन तवारजुन विष्टभ्य हा मेदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत. एका परमात्म्याच्या अंशावर आहे, म्हणजे देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, पण वस्तू परिच्छेद आहे. बृहन्नाथ ब्रह्म कुठलाच परिच्छेद नाही, देश काळ वस्तू भेद मावळाला, आत्मा निर्वाळाला विश्वाकार, असा त्याचा एक फरक आपण पाहिला. आणि मग सापेक्षिक व्यापकता कोणाची ठरली? महत ब्रह्माची म्हणजेच मायेची. निरपेक्षिक व्यापकता कोणाची? बृहन्नाथ ब्रह्माची म्हणजे विवर्तोपादान कारण ब्रह्माची. आणि त्या माया उपाधी कोण झाला? ईश्वर. निरुपाधी कोण झालं? ब्रह्म. मग ब्रह्म कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे, आणि ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आहे. म्हणजे सोपाधी कोण? ईश्वर. निरुपाधी कोण? ब्रह्म. आता ईश्वर जरी तत्वता ब्रह्मच असला तरी जोपर्यंत त्याचा त्या मायेशी संबंध आहे तोपर्यंत तो निकृष्टच ठरला. जसं की 2 बंधू, दोघांचं परस्परावर प्रेम आहे, पण थोरल्याला विचारलं तुम्ही विभक्त का झाला? त्याने सांगितलं तो माझा बंधू सज्जन आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, पण तिच्याशी त्याचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत तो सज्जन असला तरी त्याज्य आहे. तसा ईश्वर आणि ब्रह्म हे 2 बंधू आहे, आणि ईश्वर रूपी बंधूशी संबंध कोणाचा आहे? ह्या मायारूपी पत्नीचा आहे. मग तिच्याशी जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत तो जरी सज्जन असला तरी त्याज्यच आहे. असा पाहिला तर सोपाधिक ईश्वर आहे, सापेक्षिक व्यापक. निरुपाधिक ब्रह्म आहे, निरपेक्षिक व्यापक. हा त्या दोघातला फरक आपण 31 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पाहिला. आणि ज्याच्याकरता एवढा विषय पाहिला मग आहे ना 25 ते 31, त्याचं समाधान काल 32 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपलं झालं. की पहिलं ते युक्तीचं खंडन केलं, नंतर श्रुतीचं खंडन केलं, आणि पहिलं श्रुतीचं, नंतर युक्तीचं, आणि नंतर अनुभूतीचं खंडन केलं. मग श्रुतीमध्ये शिष्य बोलला होता का द्वास पूर्णा संयोजा सखायाम समानम वृक्ष परिश्व जाते तयोरण्य पिपल स्वादवत्य नष्टन्यो अभिचाक शेती. या श्रुतीद्वारा जीवात्मा आणि परमात्मा 2 पक्षी घेतले होते बुद्धिरूपी वृक्षावर. आणि जीवात्मा कसा? कर्ता भोक्ता प्रकाश्य, परमात्मा कसा? अकर्ता अभोक्ता आणि प्रकाशक. त्यामुळे भेद प्रतिपादन केला म्हटले श्रुतीने. असं कोण बोलला होता? शिष्य. गुरुदेव म्हटले तू श्रुती बरोबर घेतले, पण श्रुतीचा अर्थ श्रुतीला अभिप्रेत आहे तो नाही केला, अर्थ केला स्वतःचा, माथे मानला श्रुतीच्या. मग काय अर्थ आहे? म्हणजे तिथे 2 पक्षी आहे, बुद्धिरूपी वृक्ष हेही बरोबर आहे, 2 पक्षी हेही बरोबर आहे, पण 2 पक्षी तू सांगतो ते नाही. मग कोणते आहे? तर आभास आणि कुटस्थ हे 2 पक्षी आहेत. का बरं? कारण व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या काही भागास ठिकाणी कुटस्थ संज्ञा कोणामुळे आली? या बुद्धीमुळे. आणि छेदाभासाची सिद्धीच कोणामुळे? बुद्धीमुळे. म्हणून बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी 2 पक्षी घ्यायचे, कुटस्थ आणि आभास. कोण घ्यायचे नाही? जो आत्माने परमात्मा घ्यायचे नाही. मग हे सांगून काय सांगितलं? म्हणजे याचा अर्थ आभास कुठे आहेत? दोन्ही पक्षात आहे. जीवाच्या लक्षणातही आभास आहे आणि ईश्वराच्या लक्षणातही आभास आहे. ब्रह्मचैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला काय म्हणतात? ईश्वर. मायाबिंब वशीकृत्यता अंशात सर्वज्ञेश्वरा. आणि त्याच ब्रह्मचैतन्याचं कुटस्थ ही संज्ञा आली
बुद्धिरूपी उपाधीने युक्त म्हणून, आणि त्या बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला नाव आलं जीव, आहे ना. मग इकडे जीवाचा जो आभास आहे, तिकडे ईश्वराचा जो आभास आहे, तर त्या आता युक्तीचं खंडन. मग आभास अंशामध्ये भेद कोणाला मान्य आहे? श्रुतीलाही मान्य आहे, आम्हालाही मान्य आहे. त्यामुळे तिथे कर्म उपासनाचे व्यवहार घडेल. आणि महावाक्य जे अभेद सांगतं ते अधिष्ठान अंशामध्ये कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य ते दोघांनाही मान्य आहे. त्यामुळे युक्तीने सुद्धा जीव ब्रह्माचा भेद सिद्ध होत नाही. आता अनुभूतीने म्हणाल तर जेव्हा जीव परमात्म्याहून आपल्याला स्वतःला भिन्न मानतो, तर तो परमात्माच त्याच्या दुःखाला कारण ठरतो, अशी श्रुती आहे. इह नानाएव पश्यति स मृत्यू आपनोति. जो या ठिकाणी नानात्व पाहतो तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूलाच प्राप्त होतो. म्हणजेच विसरली तया थोर झाले आणि पचतेल खाणे 84च्या. आणि मज लागी शरणरी घिजे जीवत्वेचे असिजे धिक यया बोली ललजिजे प्रज्ञा केवी. याचाच अर्थ श्रुती, युक्ती आणि अनुभूतीने जीव ब्रह्मामध्ये भेद नाही सिद्ध होत, उलट अभेद सिद्ध होतो, असा विषय झाला. म्हणून जीव ब्रह्माऐक्य निश्चय व्हायला काही हरकत नाही. म्हणजे आमच्या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे, जीव ब्रह्माऐक्य ज्ञान. पण मग आता हा म्हटला, बरं ठीक आहे, जीव चैतन्याचं लक्षण करताना तुम्ही जीव चैतन्याचं काय लक्षण केलं? कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी, आणि बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला म्हणतात जीव. पण हे म्हटल्याच्या नंतर कोणत्या जीवावर अव्याप्ती नावाचा दोष आला? प्राज्ञस्वरूप जीवावर अव्याप्ती नावाचा दोष होतो. तर त्याचं उत्तर 2 प्रकाराने दिलं होतं. एक, आम्ही त्या ठिकाणी बुद्धी असा शब्द घातलेला आहे, ती कोणत्या स्वरूपाची असं म्हटलो नाही, कारण सुषुप्ती अवस्थेमध्ये बुद्धी व्यक्त नाही का? बुद्धीच नाही, व्यक्त नाही, बुद्धी तिथे आहे अव्यक्त रूपाने. म्हणून सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा बुद्धी आहे, कारण कारणात काही गोष्टी असल्याशिवाय कार्यात प्रतीतीला येणार नाही. कारण गुणा कार्यानुवर्तनते, असं उत्तर दिलं. आणि दुसरं उत्तर, ठीक आहे, बुद्धीच्या अव्यक्त अवस्थेस म्हणतात वेष्टी अज्ञान, आणि वेष्टी अज्ञानाच्या व्यक्त अवस्थेला म्हणतात बुद्धी. म्हणून आम्ही कल्पने पद कुटस्थ चैतन्याचं लक्षण करतानाच ठेवली. बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान याचं अधिष्ठान चैतन्य ते कुटस्थ चैतन्य. आणि आता जीव चैतन्याचं लक्षण करताना मग आम्ही असं करतो, अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान, आणि त्या बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव चैतन्य. आता जीव चैतन्याचा विचार झाला म्हणजे जीव चैतन्यामध्ये किती गोष्टी आल्यात? 3. जसं की उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विने एका कामा नाही, तसं जीव चैतन्यामध्ये 3 गोष्टी आल्या. 1 कुटस्थ चैतन्य, 2 त्याच्या आश्रयाने असणारी ही बुद्धी, आणि 3 त्या बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. या तिघाला म्हणून काय म्हणतात? जीव असं म्हणतात. तत्वमसी महावाक्यातला तोमपदाचा हा वाच्यार्थ आहे. पण आता त्या जीवाला जर मुक्त व्हायचं असेल संसार बंधनातून, तर काय प्राप्त करून घ्यावं लागेल? ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. कोणतं ज्ञान? वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञान. कारण वाचूनी ज्ञानविने एके उपाय करशी जुतके ती गुंपिशी अधिके रुखिये. ज्ञाना वाचून तर मोक्ष नाही. ऋते ज्ञाना न मुक्ती ज्ञानात एव तू कैवल्यम. तुकोबरायाचं वचन आहे. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारून. वेदाने हात उंचावून सांगितलं का जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून मुक्त होणार नाही. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून मुक्त होण्याकरता तुम्ही जर जे जे काही उपाय कराल ते उपायच माऊली म्हणतात अपाय होतात. येत एक नवला हो जो जो की जे तरुण पाव तो तो आपाव होई ते ऐका. मग असं जर असेल तर मुक्त होण्याचा उपाय आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान. पण या 33 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये शिष्य प्रश्न करतोय का जे ज्ञान आहे ते नेमकं कोणाला होतं. आता थोडंसं इकडे लक्ष द्या, आपण पंक्ती लगेच वाचून घेऊ. ज्ञान म्हणताना जीवाच्या लक्षणामध्ये किती गोष्टी झाल्या त्या? 3. 1 कुटस्थ चैतन्य, 2 त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी, आणि बुद्धीमध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. हे 3 आलेत ना, आणि या तिघाला मिळून काय म्हणतात? जीव म्हणतात. तिघांना मिळून एक विशिष्ट जीव झाला. कारण त्यातलं विशेषण कोण आहे? ते बुद्धी. विशेष कोण आहे? कुटस्थ. आणि विशिष्ट कोण झाला? हे 2 मिळून एकत्र येणारा जीव आहे ना, चिदाभास. म्हणजे बुद्धियुक्त चिदाभास म्हणजेच कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारे बुद्धी, बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब. चैतन्य यदा अधिष्ठानम लिंग देश पुन्हाचे च्या लिंग देश तत्संगो जीव उच्यते. हा झाला जीव. पण मग जीवामध्ये जर 3 आले तर 3पैकी ज्ञान कोणाला होतं हा प्रश्न पडला आहे ना. तर यापैकी बुद्धीला ज्ञान होतं का असा त्यांनी प्रश्नच केला नाही. कारण त्याला माहिती आहे आपल्याला व्यवहारात आपण म्हणतो बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेश राजे सकळ सिद्धी माऊलीने सांगितलं. बुद्धिनिष्ठ आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अरणशी माऊली बोलतात. परंतु खरं बुद्धीला ज्ञान होतं का? नाही. का बरं? बुद्धी जड आहे ना. बुद्धी कोणाचं कार्य? अविद्येचं कार्य. अविद्या जड आहे. मग
कारणाचे गुण कार्य आहेत. बुद्धी जड आहे, मग तिला कसं ज्ञान होईल? जड त्यालाच म्हणतो आपण ज्याला स्वतःचं ज्ञान होत नाही आणि अन्याचं ज्ञान होत नाही. त्याच्यामुळे बुद्धी जड असल्यामुळे तिला ज्ञान होत नाही. म्हणून त्या बुद्धीचं त्याने काही प्रश्नच विचारला नाही. तिघापैकी कोण गाळून टाकली त्याने? बुद्धी. आता राहिले कोण? दोघं, एक कुटस्थ आणि चिदाभास. आता कुटस्थाला ज्ञान होतं का असं जर विचारलं तर तेही म्हणता येत नाही, कारण कुटस्थ हा संघ निर्विकार आहे. आता आहेत किती? 3. कुटस्थ, बुद्धी आणि चिदाभास. तिघापैकी कोणाला होत नाही? यामधल्या बुद्धीला होत नाही का? जड आहे म्हणून. कुटस्थाला म्हणता येत नाही, हा संघ निर्विकार. त्यामुळे गुरुदेवाने उत्तर दिलं. तो म्हणतो ना, ब्रह्मज्ञान कोणाला होतं? गुरुदेवाने सांगितलं बुद्धिस्थ चिदाभासाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं, असं गुरुदेव उत्तर देतात. एवढाच विषय या परिच्छेदामध्ये आहे. बघा शिष्य काय बोलतो. अहम ब्रह्म असे ज्ञान कोणाला होते? कोणाला म्हणजे जीवाच्या लक्षणामध्ये किती गोष्टी आहेत? 3. 1 कुटस्थ, 2 बुद्धी, 3 चिदाभास. त्या तिघापैकी ज्ञान होतं कोणाला? पण तिघापैकी एक त्यानेच गाळून टाकला. कोण? बुद्धी. का? बुद्धी जड असल्यामुळे तिला होणार नाही. राहिले 2च, 1 कुटस्थ आणि 2 चिदाभास. त्यापैकी ज्ञान होतं कोणाला? काय म्हणतो बघा. श्री गुरु, जीवास अहम ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे असे ज्ञान झाल्याशिवाय काय होणार नाही? संसार दुःख निवृत्त होणार नाही असं तुम्ही सांगितलं आहे ना. असे आपण सांगितले, ते मला समजले. पण आता शंका आहे. अहम ब्रह्म म्हणजे अहम ब्रह्मास्मी असे ज्ञान त्या तिघापैकी बुद्धीला तर होत नाही, कारण बुद्धी जड आहे. पण राहिला कुटस्थ आणि आभास. तर कुटस्थास होते किंवा आभास म्हणजे चिदाभासच होते, हे मला काय करा समजवून सांगा. गुरुदेव म्हणतात समजण्याचं काय? बुद्धी जड असल्यामुळे तिला होत नाही. कुटस्थ असंग निर्विकार असल्यामुळे त्याला अहम ब्रह्मास्मी असा विकार होणार नाही, नाही तर त्याचं निर्विकारत्व राहणार नाही. पण राहिला कोण? आता चिदाभास. मग त्या बुद्धिस्थ, बुद्धीमध्ये स्थित असणारा प्रतिबिंब रूपाने त्याचं नाव चिदाभास आहे. त्या चिदाभासालाच ज्ञान होतं. कोणतं? अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान कोणाला होतं? बुद्धिस्थ चिदाभासाला. बघा बुद्धिस्थ चिदाभासाच होते काय? अहम ब्रह्माचे ज्ञान. कुटस्थास होत नाही म्हणजे कारण असं आहे का? कुटस्थ कसं आहे? असंग, निर्विकार आणि उदासीन. किती शब्द वापरले कुटस्थाचा परिचय देताना? 3. असंग म्हणजे त्याच ठिकाणी संघ नाही. संघ म्हणजे संबंध. संबंध म्हणजेच एक प्रकारचा भेद. कोणता? स्वगत, सजातीय आणि विजातीय. मागे पाहिल्यात आपल्या दुसऱ्या तरंगात हा विचार आपला गेला. स्वगत भेद कशाला म्हणतात? स्वगत पदार्थ, सावयव पदार्थामध्ये जो भेद होतो तो स्वगत, आणि सजातीय पदार्थामध्ये तो आपलं क्षमा करा आता एका जातीतल्या 2 पदार्थात सजातीय, सावयव पदार्थात स्वगत भेद, एका जातीतल्या 2 पदार्थात सजातीय भेद, आणि एका सत्तेतल्या 2 किंवा 2 पेक्षा अधिक पदार्थात विजातीय भेद, असा आपण विचार त्यावेळेला केला. त्याच्याकरता एक पंचदशीचा श्लोक पाहिला होता आपण. वृक्षस्य स्वगतो भेदो पत्रपुष्पफलादिभी वृक्षांतरात सजातीय विजातीय शिलादितः. वृक्षस्य स्वगतो भेद. वृक्ष सावयव आहे ना, त्याचं खोड, फांद्या, पान, फूल, कळी, फळ हे अवयव आहे ना. मग ते सावयव झाला की नाही? सावयव असल्यामुळे फुलासारखी कळी नाही, कळीसारखं फूल नाही, फुलासारखं फळ नाही, फळासारखी फांदी नाही, फांदीसारखं खोड नाही, खोडासारखं मूळ नाही. एक अवयव एक अवयवासारखा नाही, म्हणून त्याच्यात कोणता भेद झाला? तो स्वगत भेद, सावयव असल्यामुळे. बरं, वृक्षामध्ये सगळ्या वृक्षामध्ये वृक्षत्व जाती एक आहे म्हणून ते सजाती आहे, पण वृक्ष व्यक्तिरूपाने पाहिलं तर विजाती आहे. आपल्याला क्षमा करा, त्यांच्यामध्ये सजाती भेद झाला. कारण डाळिंबाचं येते चिंचाचं नाही, चिंचाचं आहे ते पेरूचं नाही, पेरूचं आहे ते रामफळाचं नाही, रामफळाचं आहे ते काशीफळाचं नाही, काशीफळाचं आहे ते सीताफळाचं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय झाला? सजाती भेद झाला. वृक्षत्व जाती एक आहे पण तो सजाती भेद आहे. आणि विजाती भेद, वृक्षामध्ये वृक्षत्व, त्याच्या खाली दगड आहे त्याच्यामध्ये पाषाणत्व, त्याच्या खाली मनुष्य आहे त्याच्यामध्ये मनुष्यत्व, त्याच्या खाली 2 जनावरं बसले त्याच्यामध्ये पशुत्व. झाला की नाही? हा कोणता भेद झाला? विजातीय. असे किती भेद आहे? 3. 3 भेदालाच 3 संघ म्हणायचं. 3 भेदालाच काय म्हणायचं? 3 संघ. आणि 3ही संघ ज्याच्या ठिकाणी नाही म्हणून असंघ. कोण? कुटस्थ चैतन्य. मग कुटस्थ चैतन्य ठिकाणी पहिला संघ कोणता? स्वगत संघ. का नाही? कुटस्थ निरावयव आहे. सावयव असेल तर स्वगत संघ, निरावयव आहे म्हणून स्वगत संघ नाही. सजातीय संघ, एका जातीतले 2 पाहिजे, कुटस्थ एकच आहे म्हणून त्याच्या ठिकाणी सजातीय संघही नाही. विजातीय संघ का नाही? त्याच्या सत्तेतला दुसरा पदार्थच नाही. परमार्थिक सत्तेतले एकमेव अद्वितीयम ब्रह्म कंसात कुटस्थ, कारण ब्रह्म कुटस्थ एकच, त्यामुळे त्याच्या ठिकाणी कोणता संघ नाही? विजातीय संघही नाही. म्हणून काय शब्द वापरला? असंग. पुढे शब्द आहे निर्विकार. विकारामध्ये प्रधान 2 विकार घ्या, मधले 5 त्याच्यात आले, मधले 4 म्हणा, 6 विकार आहे ना. तर पहिला विकार असतो जायते, शेवटचा विकार असतो म्रियते, विनश्यती. मग मधले 4 कोणते? जायते म्हणल्याच्या नंतर म्हणजे आहे ना, अस्ति, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यती. म्हणजे अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यते अशी षडवाय विकार आहे. तर कुटस्थाचा पहिला जायते म्हणजे जन्मच नाही, जन्मच नाही म्हणून म्रियते.
आहे ना. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः अच्छेद्यो मदायो मक्लेद्यो शोषये वच नित्य सर्वगतस्थानो रचलोयम सनातना अव्यक्त आहे ना. असा तो कोण आहे, कुटस्थ आहे. म्हणून त्याच ठिकाणी कसं झालं, निर्विकार. कारण ज्या येतेच नाही म्हणून शेवटता मिरी येते नाही, मध्ये नाहीच नाही, निर्विकार. पुन्हा उदासीन, आसीन उदासीन. उत शब्दाचा अर्थ ऊर्ध्व आसीन उदासीन. ऊर्ध्व मूल मदशाख मश्वत्तम प्राहुर अव्ययम छंदांशेष पर्णाने यस्तम वेद सवेद. सर्वांच्या वर आसीन म्हणजे असणं, म्हणजे सर्वांचं अधिष्ठान म्हणून त्याला उदासीन हा एक अर्थ आहे. ऊर्ध्व म्हणजे ब्रह्म आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी वृत्ती राहणं याला उदासीन म्हणतात. किंवा उदासीन शब्दाचा अर्थ आहे कंचित पक्षम ना आश्रयंती ती उदासीना. कुठल्याच पक्षाचा आश्रय करत नाही त्याला उदासीन असं म्हणतात. आपण मागे बोललो, जर भारत आणि आपले पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांचा जर क्रिकेटचा सामना चालू आहे आणि आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन पाहतो तर त्यावेळेला आपल्याला कोण जिंकावं वाटतो, आहे ना. मग पाकिस्तानने काय बांध कोरला का आपला, बरं ऑस्ट्रेलिया जिंकला तर आपल्याला काही आणि कोरलाच तसा त्याने, आहे ना. पण आता तो जिंकला समजा ऑस्ट्रेलिया, तर आपल्याला काही 4 पैसे देणार आहे का. आणि पाकिस्तान हारला तर तो काही आपलं हिरावून येणार आहे का, काहीच नाही. पण तरी आपण ऑस्ट्रेलिया म्हटल्याशिवाय राहत नाही. म्हणजे कुठल्या तरी पक्षाचा मनुष्य आश्रय घेतो, त्याला सहजासहजी उदासीन राहता येत नाही. पण कुठंच त्याने कुठल्याच पक्षाचा आश्रय करत नाही. माऊली त्याला साक्षी म्हणायचं थोडक्यात. डिपू ठेविला परिवारी कवनाती नेहमी ना निवारी आणि कौन कौने व्यापारी राहते तेही नेणे, आहे ना. म्हणजे चोराने चोरी केली काय, एखाद्याने झोप केली काय घेतली काय, आणि एखाद्याने अभ्यास केला काय, सगळे व्यवहार या लाईटच्या प्रकाशामध्ये होतात. पण प्रकाश कोणाचाच आश्रय करत नाही. तशा पद्धतीने कुठल्याच पक्षाचा आश्रय न करणं याला काय म्हणतात, उदासीन. असं कोण आहे, कूटस्थ चैतन्य. 3 शब्दाने प्रयोग झाला. 1 असंग म्हणजे स्वगत सजाती विजाती संघाने रहित. 2 निर्विकार म्हणजे षडभाव विकाराने रहित. आणि 3 उदासीन म्हणजे कुठल्याच पक्षाचा आश्रय न करत. म्हणजे कुठल्या म्हणजे तो कारणाचाही आश्रय करत नाही, कार्याचाही करत नाही, आणि मी अधिष्ठान आहे असंही म्हणत नाही. अशा पद्धतीने राहणं. असं कोण आहे, कुटस्थ चैतन्य. म्हणून त्याला काय होत नाही, अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होत नाही. बुद्धीला काय होत नाही, बुद्धी जड असल्यामुळे तिला होत नाही. मग जीवाच्या लक्षणामध्ये 3 पैकी 2 होत नाही, राहायला एकच चिदाभास, त्यालाच ते ज्ञान होतं. म्हणून गुरुदेव म्हणतात बुद्धीच चिदाभासाच होते. काय, अहम ब्रह्मास्मी असे ज्ञान कोणाला होत नाही, कुटस्थला. कारण तो कुटस्थ असंग निर्विकार उदासीन आहे. त्यास मी ब्रह्म आहे असा विकार म्हणजे अहम ब्रह्मास्मी अशा ज्ञानाचा विकार होणे संभवनीय नाही. आता जीवाच्या लक्षणामध्ये 3 आले, त्यापैकी 2 होत नाही, होतं एकाला, आणि त्याचं नाव आहे चिदाभास. त्याला काय ज्ञान होतं, अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होतं. असं गुरुदेव बोलले न बोललेत, तोच शिष्य म्हणू लागला. आता हे वाचण्या अगोदर थोडंसं बघा, सरळ एकदम. तो म्हणू लागला हिला होत नाही, बुद्धीला. का बरं, जड आहे. यालाही होत नाही, कुटस्थला. का बरं, असंग निर्विकार उदासीन आहे. मग राहिला हा चिदाभास, त्याला होतं काय, मी ब्रह्म आहे ज्ञान. पण गुरुदेव तुमचं हे म्हणणं बरोबर नाही. चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होणार नाही. म्हणजे का होणार नाही, आहे ना. का होणार नाही म्हणजे चिदाभास ब्रह्म नाही म्हणून मी ब्रह्म असं ज्ञान होणार नाही. जो जे असेल त्याला ते ज्ञान होईल, जो नसेल त्याला ते ज्ञान होत नाही. आता मी मुख्यमंत्री आहे का, नाही, मग मला ज्ञान होईल का मी मुख्यमंत्री आहे, बोला ना, होणार नाही. कारण मुख्यमंत्री कोण आहे सध्याला, फडणवीस आहे. त्यांना ते म्हणेल मी मुख्यमंत्री आहे, पण मला नाही होणार ज्ञान. आणि झालं तर लोक म्हणतील भ्रमिष्ठ आहे. तुम्हाला कोणी गावातलं कोणी विचार ना, तुम्ही म्हणायला लागला मी मुख्यमंत्री आहे, कसं ज्ञान होईल. कारण मी मुख्यमंत्री असं जो असेल त्याला होईल, जे नाही त्याला होणार नाही. तसं चिदाभास काही नाही, ब्रह्म नाही. मग ब्रह्म नसणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होईल का, होणार नाही. बरं झालं तर याचा अर्थ नाही, ते ब्रह्मरूप असेल. झालं तर ते कसं असणार नाही, ब्रह्मरूप आहे. आता 2 पिणारे रस्त्याने चाललेत, पिणारेच असतात. आणि त्यामुळे ते कधी त्या नशेमध्ये काय बोलतील काय सांगतात नाही. आपले मारू तेव्हा म्हणत असतात, एक असा टाकली आणि असं मस्त रोडवर बसला, तिकडून राजाची स्वारी आली, पाय मागे नाही घेणार. राजा म्हणू लागला कोण हा, तो म्हणू लागला कोण नाही, तुझी त्या अंबरीस तुझी काय किंमत सांग बघू म्हटले. राजाला वाटलं चांगलाच पैशावाला दिसतो, म्हणले ठेवा त्याला मध्ये, उद्या घेऊन या. घेऊन आले. म्हटले तू किंमत विचारत होता, तू केवढ्याला घेशील. तो म्हटला सरकार लेनेवाली तो रात कोई चली गई, ती रात्रीच निघाली. मग आता हे त्याचं बोलणं कशातलं आहे, ब्रह्मातलं आहे. त्याच्यातले हे 2 चालले. तर एक म्हणू लागला आपणच मुख्यमंत्री आहे, असा कॉलर टाईट करायला लागला. तो पहिला टाईट झालेला, तो कॉलर टाईट करून म्हणायला लागला मी मुख्यमंत्री आहे. दुसऱ्याने त्याच्या कानाखाली दिली. त्याला विचारलं का देत मारतोस, तो म्हणला मी राजीनामा दिला नाहीस तू होशील कसा. आता यांच्या बोलण्याला काय अर्थ आहे का. म्हणजे
एक जण मी मुख्यमंत्री आहे म्हणतो, दुसरा म्हणतो मी राजीनामा दिला नाही. त्या दोघांच्या बोलण्याला अर्थ काय आहे? त्यांचं बोलणं ते भ्रमातलं का प्रेमातलं बोलाय? तेवढं भ्रमातलं बोलणं आहे. मग भ्रमातल्या ज्ञानाला बोलण्याला काही महत्व नसतं. तसंच चिदाभास ब्रह्म पृथक का ब्रह्माशी अभिन्न? पृथक आहे, भिन्न आहे, वेगळा आहे. त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणार नाही. हे बघा, चिदाभास म्हणजे काय? तर चिद भिन्नत्वेसाठी चिद्वत भास येते ती चिदाभासा. चैतन्य भिन्न असून चैतन्यासारखाच प्रकाशमान म्हणून दैदिप्यमान म्हणून प्रतीतील येतो, त्याला चिदाभास म्हणतो. चिदाभास म्हणजे प्रतिबिंबना. कोणाचं? चैतन्याचं आहे ना. पण ते कोणत्या चैतन्याचं? कुटस्थ चैतन्याचं का ब्रह्मचैतन्याचं? छान, कुटस्थ चैतन्याचं. ज्यावेळेस आम्ही असं बोललो, मागे आपण बोललो, हे कोण? ब्रह्म. हे कोण? ब्रह्म. ही कोण? माया. आणि हे कोण? ब्रह्म, माया. आपलं छान. हे ब्रह्म, अविद्या आणि माया. मग अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हटलं आपण जीव, आणि मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हटलं आपण ईश्वर. कल्पना अविद्यतेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जेते. मग अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला आपण जीव म्हणतो, मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला ईश्वर म्हणतो. म्हणजेच त्या अविद्येमध्ये पडलेला जो आभास आहे तो ब्रह्मचैतन्याचं म्हणतो का कुटस्थ चैतन्याचं म्हणतो? कुटस्थ चैतन्याचं. आता एक म्हटलं ब्रह्मचैतन्याचं नाही म्हटले, कारण सगळ्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात. जसं सगळ्यालाच महाआकाश म्हणत नाही, सगळ्याला महाआकाश म्हणतात, पण घटाकाश कोणाला म्हणतात? घटाची उपाधी लागेल त्यालाच. तसं इथे सगळ्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात, पण सगळ्याला कुटस्थ चैतन्य म्हणत नाही. कुटस्थ चैतन्य कोणाला म्हणतात? जेवढ्या भागाला अविद्येची उपाधी लागेल तेवढ्या भागाला. म्हणून त्या अविद्येमध्ये म्हणजेच बुद्धीमध्ये कंसात कोणाचं प्रतिबिंब मानता? कुटस्थ चैतन्याचं मानता. कोणाचं मानत नाही? ब्रह्मचैतन्याचं मानत नाही. याचा अर्थ ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य काय झालं? भिन्न. आणि आभास कोणाचा आहे? कुटस्थ चैतन्याचा. कोणाचा नाही? ब्रह्मचैतन्याचं नाही. मग आता प्रतिबिंब बिंबरूप असतं, म्हणून चिदाभास काय होईल? कुटस्थ रूप होईल. काय होणार नाही? ब्रह्मरूप होणार नाही. म्हणजे या बोलण्याने तुम्ही कुटस्थ चैतन्य ब्रह्म भिन्न सांगितलं का अभिन्न सांगितलं? भिन्न सांगितलं. बरं, आणि त्या अंतकरणामध्ये किंवा अविद्येमध्ये बुद्धीमध्ये पडलेला जो आभास तो कुटस्थ चैतन्यात सांगितलं का ब्रह्मचैतन्यात सांगितलं? कुटस्थ चैतन्यात सांगितलं. आणि मग आभास कोणाचा नाही? ब्रह्मचैतन्याचा नाही. कोणाचा आहे? कुटस्थ चैतन्याचा आहे. याचा अर्थ तो कशाला एकरूप होऊ शकतो? फार झाला तर कुटस्थाशी होऊ शकतो. कोणाशी होऊ शकत नाही? ब्रह्मशी होऊ शकत नाही. म्हणून चिदाभास काय? चिदाभासाला कोणतं ज्ञान होणार नाही? मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणार नाही. बरं झालं तर ते कसं असेल? ब्रह्मरूप असेल. आणि ब्रह्मरूप म्हणजे मिथ्या असेल. आणि मिथ्या ज्ञानापासून ब्रह्मनिवृत्त होतो का? रज्जूवर सर्प भासला, आपल्याला तिथे सत्यरज्जूचं ज्ञान लागेल का मिथ्या रज्जूचं? सत्यरज्जूचं ज्ञान लागेल, मग मिथ्या सर्प निवृत्त होईल. तसं आता चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान कसं झालं पाहिजे? सत्य झालं पाहिजे, तर संसार निवृत्त होईल. पण त्याला चिदाभास ब्रह्म नसल्यामुळे त्याला मी ब्रह्म असं ज्ञान होणारच नाही. आणि झालं तर ते कसं असेल? भ्रमरूप असेल. त्यापासून संसार निवृत्ती होईल कशी? अशी शिष्य काय करतो? शंका. ठीक ना? ही शंका आता वाचू बघा. ब्रह्महून भिन्न असणाऱ्या आभासाला मी ब्रह्म आहे असे ज्ञान कसे होईल? तुम्ही काय म्हटला? मी प्रश्न केला तिघापैकी मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं कोणाला? तर बुद्धीला होतं का नाही हे मीच विचारले, कारण मलाच माहिती ती जड आहे. कुटस्थाला होतं का आभासाला होतं? तर तुम्ही म्हणलं कुटस्थ असंग निर्विकार आहे त्याला होणार नाही. राहता राहिला कोण? बुद्धिस्त चिदाभास, त्याला मी ब्रह्म असं ज्ञान होतं. पण गुरुदेव माझा प्रश्न आहे त्यालाही होणार नाही, किंवा होत असेल तर कसं होतं सांगा? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय प्रश्न करतो बघा. शिष्य म्हणतो महाराज कुटस्थ कसा आहे? निर्विकार, म्हणजेच असंग निर्विकार उदासीन आहे. कोण? कुटस्थ. आणि हा राहिला कोण? आभास. आभास तर कुठे उत्पन्न झाला? बुद्धीत उत्पन्न झाला. म्हणून तो ब्रह्महून कसा आहे? पृथक आहे. तो उत्पन्न झाला बुद्धीत, कुठे नाही झाला? ब्रह्मात नाही. बरोबर. हा ब्रह्म कसा आहे? त्रिकालबाधित सत्य आहे, आणि आभास हा तसा नाही. म्हणून आभास तर बुद्धीत उत्पन्न झाल्यामुळे तो ब्रह्महून पृथक म्हणजे भिन्न आहे. आणि मग असे आपण, बरं हे मी सांगतो का तुम्ही सांगितलेलं आहे? तुम्ही सांगितले, फक्त तुम्हाला मागचं आठवत नसेल तर मी आठवण करून देतो. जीव चैतन्याचं लक्षण सांगताना, कारण कुटस्थ चैतन्याचा आभास मानला तुम्ही बुद्धीत, कोणाचा मानला नव्हता? ब्रह्मचैतन्याचा मानला नव्हता. म्हणजे तो कुटस्थ चैतन्य ब्रह्मचैतन्य भिन्न तुम्ही सांगितलं. अधिष्ठान टाकाने कुटस्थ चैतन्य स्वीकारलं तर त्याचाच आभास मानला पाहिजे, ब्रह्मचैतन्याचं म्हणून चालणार नाही, असं तुम्हीच मागे बोललेला आहात. म्हणून तो म्हणतो ब्रह्महून पृथक आहे कोण? आभास. असे आपण जीव चैतन्याचे लक्षण सांगताना सांगितले आहे. आणि जर आभास ब्रह्महून पृथक असेल म्हणजेच भिन्न असेल तर त्यास मी ब्रह्म आहे असे ज्ञान कसे होईल बरे? बरं होईल असे म्हणाल तर स्वतः ब्रह्महून पृथक असणाऱ्या आभासाला मी ब्रह्म आहे असे ज्ञान होते असे मानले, होणार तर नाही, पण त्याला तुष्यंत दुर्जन्यायाने म्हणतो. तुमच्या मताप्रमाणे मानले तर ते ज्ञान कसे होईल? भ्रमरूपच मानले पाहिजे.
आणि जर ते ज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे असं आभासाला होणारं ज्ञान भ्रमरूप आहे, तर त्या भ्रमरूप ज्ञानापासून काय निवृत्त होणार नाही? संसार निवृत्ती कशी होईल? आणि जर होते असं म्हणाल तर मग त्या सर्पाच्या ज्ञानाने सुद्धा काय झालं पाहिजे? आपल्या मिथ्या रज्जूच्या ज्ञानाने सुद्धा सर्प निवृत्त झाला पाहिजे. मिथ्या मृगजळ तृष्णा निवृत्त झाली पाहिजे. मृगजळ मिथ्या आहे, त्याने ताण भागली पाहिजे. होतं का असं? मिथ्या मृगजळ तृष्णा निवृत्त होत नाही. आकाश फुलाने आकाश पुष्पाने कीर्तनकाराचा सत्कार करता आला पाहिजे, आहे ना? कीर्तनकाराचा सत्कार आकाश पुष्पाने करता येतो का? नाही. मिथ्या मृगजळ तृष्णा निवृत्त होते का? नाही. मग मिथ्या आभासाला झालेल्या मिथ्या ज्ञानाने संसार निवृत्त होईल कसा, अशी आमची शंका आहे. बघा, म्हणजे सर्पाची निवृत्ती सत्यरज्जू ज्ञानाने होते. आपला अनुभव आहे, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. सत्यरज्जूच्या अज्ञानाने भासलेला सर्प सत्यरज्जूच्या ज्ञानाने काय होतो? निवृत्त होतो. असा काय आहे? अनुभव आहे. आणि म्हणून सामान्य आभासाच्या मी ब्रह्म आहे अशा कोणत्या ज्ञानाने? भ्रमरूप ज्ञानाने कोण निवृत्त होणार नाही? संसार निवृत्त होणे काही नाही, अगदी शक्यच नाही, अशी काय आहे शंका. पुन्हा असं म्हणतो तो. आता बघा इकडे बघा, एक मिनिटात पुढचं बोलल्या अगोदर. हे आहे ब्रह्म, हे आहे कुटस्थ, आहे ना, आणि हा आहे आभास. मग हा आभास कोणाचा नाही? ब्रह्माचा नाही. कोणाचा आहे? कुटस्थचा आहे. म्हणून त्याला फार झालं तर माझं अधिष्ठान कुटस्थ ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होईल. या आभासाला काय होईल? फार झालं तर माझं अधिष्ठान कोण? कुटस्थ काय आहे? ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होईल. पण मीच ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होणार नाही, कारण तो आभास ब्रह्महून पृथक आहे, तो इथे उत्पन्न झालेला आहे बुद्धीत. ठीक ना? असं इथे बोलतो शिष्य. बघा, कुटस्थ निर्विकार आहे, त्यास मी ब्रह्म आहे असे ज्ञान होणार नाही का? कुटस्थ कसा आहे? निर्विकार आहे, म्हणूनच त्याला मी ब्रह्म असे ज्ञान होणार नाही. कारण म्हणजे ते काय? उदासीन, असंग, निर्विकार असल्यामुळे त्याला मी ब्रह्म असे ज्ञान होणार नाही. कुटस्थ निर्विकार आहे म्हणून त्यास मी ब्रह्म आहे असे ज्ञान होणार नाही. आणि आभास ब्रह्महून कसा आहे? पृथक आहे, भिन्न आहे. कुठे उत्पन्न झाला तो? बुद्धीमध्ये, आहे ना. म्हणून आभास ब्रह्महून पृथक आहे, त्यासही मी ब्रह्म आहे असे ज्ञान होणार नाही. आणि हिलाही होणार नाही. कोणाला? हिलाही होणार नाही. कोणाला? बुद्धीला. कारण बुद्धी तर जड आहे, तिला होणार नाही. कुटस्थ असंग निर्विकार उदासीन आहे, त्याला होणार नाही. आणि आभास ब्रह्महून कसा आहे? पृथक आहे, भिन्न आहे, म्हणून त्यालाही मी ब्रह्म आहे असे ज्ञान होणार नाही. मग जीवाच्या लक्षणामध्ये किती लोक आहेत? 3 आहेत. आणि तिघाला ज्ञान होत नाही, याचा अर्थ जीवाला मी ब्रह्म असं ज्ञान होत नाही, होणं शक्यही नाही. आणि त्या ज्ञाना वाचून तर संसार निवृत्त होत नाही. बोला आता काय करता? असं कोणाचं म्हणणं आहे? शिष्याचं म्हणणं आहे. आणि आभास तर ब्रह्महून पृथक असल्यामुळे त्यासही मी ब्रह्म आहे असे ज्ञान होणार नाही. आणि जीवामध्ये तर ज्ञान कोणाला होणं संभवनीय आहे? फार झालं तर कुटस्थ आणि आभास या दोघांच्या ठिकाणी. बुद्धी जड असल्यामुळे तिला होत नाही, कुटस्थ असंग निर्विकार असल्यामुळे त्यालाही होत नाही, आणि आभास ब्रह्महून पृथक असल्यामुळे त्यालाही होणं संभवनीय नाही. मग त्या दोघांसही म्हणजे कोणाला? आभास आणि कुटस्थ या दोघांसही अहम ब्रह्मास्मी असे ज्ञान होत नाही असे ठरले. म्हणजे जीवास काय होत नाही? ब्रह्मज्ञान होत नाही, आणि होणं शक्यही नाही असे काय होते? सिद्ध होते. ही गोष्ट म्हणजे याचा अर्थ बघा, चला बोला बघू. जीवाच्या लक्षणामध्ये किती गोष्टी आहेत? 3. 1 कुटस्थ, 2 बुद्धी, 3 चिदाभास. त्यापैकी मी ब्रह्म आहे असं ज्ञान कुटस्थला होत नाही का? कारण सांगा. असंग, निर्विकार, उदासीन. छान. बुद्धीला होत नाही का? जड आहे. आणि चिदाभासाला होणं शक्य नाही का? तो ब्रह्महून वेगळा आहे, पृथक आहे, भिन्न आहे. मग होण्याची संभावना कोणाला होती? फक्त चिदाभास आणि कुटस्थला. पण कुटस्थ निर्विकार असल्यामुळे त्याला म्हणता येत नाही. याचं तर नावच घेऊ नये. कोणाचं? बुद्धीचं, जड असल्यामुळे. आणि राहिला चिदाभास, तो ब्रह्महून पृथक आहे, त्यालाही होत नाही. मग तिघापैकी कोणालाच होणं संभवनीय नाही. याचा अर्थ जीवाला मी ब्रह्म असं ज्ञान होत नाही, आणि होणं शक्यही नाही. मग आता काय करता? असं कोण म्हणतो? शिष्य म्हणतो. तो म्हणतो जीवास ब्रह्मज्ञान होत नाही व होणे शक्यही नाही, हे सिद्ध होते. आणि आपण तर निश्चयाने सांगता, निश्चयाचे फळ तुका म्हणे तेचे फळ, हाचे निश्चय माझा परिमी निश्चय होणे दुजा. फार निश्चयाने म्हणजे खात्रीने सांगता मी ब्रह्म आहे असे ज्ञान आभासास होत नाही, तोपर्यंत काय जात नाही? दीनत्व, दुःखित्व. दीनत्व म्हणजे दीन म्हणजे त्रिविध तापाने गांजलेला असतो त्याला दीन म्हणतात, आणि पंचविषयाने रंगलेला असतो त्याला दुःखी म्हणतात. असा दीन दुःखी म्हणून म्हणतात. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देवतेथेची जाणावा. असा दीनत्व, दुःखित्व इत्यादी संसार धर्मनिवृत्त होणार नाहीत. तेव्हा आभासास ज्ञान होते ते कसे? म्हणजे होते ते कसे याचा अर्थ होईल तर ते कोणतं आहे? भ्रमरूप आहे. आणि भ्रमरूप ज्ञानाने संसाराची निवृत्ती होणार नाही. मग आभासाला जर ज्ञान झालं तर ते भ्रमरूप नसलं पाहिजे, प्रमारूप असलं पाहिजे. म्हणजे ते अयथार्थ नको, यथार्थ असलं पाहिजे. पण ते यथार्थ कसं ठरेल याचं उत्तर तुम्ही द्या.
आणि जर ते ज्ञान भ्रमरूप असेल तर त्यापासून संसार निवृत्त तरी कसा होणार याचे समाधान कृपा करून सांगा. असं शिष्य बोलू लागला. त्यावेळेला श्रीगुरु म्हणतात, बाबा रे, बुद्धिस्त चिदाभासालाच ज्ञान होतं. कोणतं होतं? अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होतं. आणि ते कसं आहे? भ्रमरूप नसून कसं आहे? यथार्थ आहे. पण हे कळण्याकरता काय बोलतात गुरुदेव बघा, हे शिष्य, मी ब्रह्म आहे असे ज्ञान कोणाला होते? तिघापैकी आभासासच होते. काय म्हणतात? चकारात्मक सांगितलं गुरुदेवाने, आभासासच होते. ही गोष्ट अगदी खऱ्यातली खरी आहे. आभासाचंच मी ब्रह्म आहे असे ज्ञान होते. ते कसे आहे? पुन्हा यथार्थ आहे. अर्थात तुझ्या म्हणण्याप्रमाणे कसे नाही? भ्रमरूप नाही. हे तुझ्या लक्षात येण्याकरता तुला काय करतो? वेदांत शास्त्रात आभासाच्या एक नाही तब्बल 7 अवस्था सांगितल्या आहेत, त्या तुला प्रथम सांगतो. आणि आभासाच्या 7 अवस्था तुला कळाल्या की आभासाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान कसं होते तुझ्या लक्षात येईल. तो म्हटला, असं आभासाच्या 7 अवस्था? आम्ही ज्ञानाच्या 7 भूमिका ऐकलेल्या आहेत. सुविचार, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, आसामशक्ती, पदार्थभाविनी, तुर्यागा, अशा 7 अवस्था ज्ञानाच्या ऐकलेल्या भूमिका. 5 ऐकलेल्या आहेत. आभासाच्या 7 अवस्था काही आम्ही ऐकल्या नाही. कोणत्या आहेत त्या? तर गुरुदेव त्याला आभासाच्या 7 अवस्था सांगतात. अज्ञान 1, आवरण 2, विक्षेप 3, परोक्ष ज्ञान 4, अपरोक्ष ज्ञान 5, शोकनाश 6 आणि आनंदवाप्ती 7. अशा किती अवस्था झाल्यात? 7 अवस्था. त्याचे 3 गट करायचे. 7 अवस्थेचे किती गट करायचे? 3 गट. तर पहिला गट आहे बंदाला हेतू, बंधरूप. दुसरा आहे बंध निवृत्तीचं साधन. आणि तिसरा आहे मोक्षरूप. मग बंधरूप कोणत्या 3 अवस्था? पहिल्या 3 अवस्था बंधरूप आहे. मग कोणत्या त्या? अज्ञान, आवरण, विक्षेप ह्या बंधरूप आहे. दुसऱ्या 2 आहे ना त्या मोक्षाचं साधन आहे. तर कोणत्या? मग परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान हे मोक्ष निवृत्तीचं आपलं मोक्षप्राप्तीचं साधन आहे. आणि मोक्षरूप आहे दुसऱ्या 2, शोकनाश आणि आनंदवाप्ती हा काय? मोक्ष रूप आहे. पण म्हटले का हो, हे 3 गट तुम्ही केले आहेत, पण ते पहिले त्यांचे अर्थच आम्हाला कळाले नाही. तर 3 गट आणि त्याचा अर्थ काय आम्हाला लागेल? आणि कसा आमचा अनर्थ निवृत्त होईल? तर म्हटले सरळ सरळ अर्थ आहे. पहिली अवस्था कोणती? अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? न कळणं. सरळ अज्ञान शब्दाचा अर्थ काय? न कळणं. एखाद्याला विचारलं तुम्हाला ते त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? तो म्हणतो त्याबद्दल आपल्याला काही कळत नाही, सांगूनही कळत नाही, न सांगताही कळत नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला काय कळत नाही हे तुम्हाला कळत नाही, म्हणून तुम्ही आम्हाला सांगायच्या भानगडीत पडला. पण आम्हाला काय कळत नाही हे तुम्ही कळून घ्या ना, आम्हाला कळवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका, आहे ना. असं म्हणू लागला का त्याला न कळणं म्हणजेच अज्ञान. न कळणं म्हणजेच काय? अज्ञान. पहिला अज्ञान म्हणजे न कळणं. बघा, ब्रह्माबद्दल कुणाला काही माहिती नसणं म्हणजे न कळणं. मग अज्ञान शब्दाचा अर्थ काय? सरळ न कळणं. दुसरं काय आहे? आवरण आहे ना. अज्ञानाचेच 2 पुत्र आहेत. अज्ञानरूपी महाराजांची 2 मुलं आहेत. अज्ञानरूपी राम आहे, त्याचे 2 मुलं आहेत, लव आणि कुश, आहे ना. तसं अज्ञानाची 2 मुलं आहेत. कोणते? आवरण आणि विक्षेप. आणि अज्ञानाचा पहिला मुलगा कोण? आवरण. त्याला 3 मुलं आहेत. आणि अज्ञानाचा दुसरा मुलगा कोण? विक्षेप. त्याला 2 मुलं आहेत. म्हणजे एकंदर अज्ञानाला किती नातू आहेत? 5 नातू आहेत, आहे ना. अज्ञानाला किती नातू आहेत? 5 नातू. मग कोणते? मग आवरणाला 2 मुलं, म्हणजे आवरणाची 3 प्रकार पडतात. आवरणाची 3 मुलं म्हणा. मग ते आता येथे 2च दिले आहेत, पण आपण समजून घ्या. एक असत्वापादक, आभाणापादक, अनानंदापादक. किती? असत्वापादक, आभाणापादक, अनानंदापादक. तर त्यातलं पहिलं घ्यायचं आभाणापादक. नभान अभान म्हणजे ब्रह्माचं ज्ञान होत नाही, याला म्हणायचं आभाणापादक. दुसरं आहे असत्वापादक. मग ज्ञान होत नाही म्हणून नाहीच, त्याला म्हणायचं असत्वापादक. जसं की आपल्याला वंद्यपुत्राचं ज्ञान होतं का? नाही. का होत नाही? नाहीच आहे ना. मग जसं ब्रह्माचं ज्ञान होत नाही तर का होत नाही? नाही म्हणून. मग ब्रह्माचं ज्ञान होत नाही म्हणणं हे आभाणापादक, आणि ज्ञान होत नाही म्हणून ते नाहीच म्हणणं हे असत्वापादक. आणि आपण आनंदरूप असताना आपल्याला आपल्या आनंदरूपतेचं ज्ञान नाही. म्हणजे माऊलीचे भाषेत निदैवाचे परिवरी लोह्या रुतल्या अति सहस्रवरी तेत बैसरू उपवास करी का दरिद्रीचे कल्पतरू तळवटी बैसुनी झोळी दे तशी गाठी मग दैवनी गे किरटी निदैन्याची करू. त्याला काय म्हणायचं? आनंदापादक. आनंद स्वरूप असताना आनंद करता आपण विषयाकडे जातो की नाही? विषय ओढी भरले जीव आता याची कोण करले किंवा नुपजे नारायणे भाव पावणे ठाव नरदेव. आपण मागे बोललो होतो, चित्राशी वाटे माझं भिंत दावा, गंधाशी वाटे माझं लेप द्यावा, तरंग मागे तृषिता अर्थ पाने, तैशीची प्राणी चुकले ती ब्रह्मी. चित्राशी वाटे माझं भिंत दावा. चित्र कुठे आहे? भिंतीवरच आहे, म्हणून मला चित्र दाखवा.
चित्राची वाटे मज भिंत दावा, गंधाशी वाटे मज लेप द्यावा, गंधाचं लेप हे स्वरूप आहे. ते म्हटलं मला जरा लेप द्या. तरंग मागे तृषितार्थ पाणी, ते नाताची घरची उलटी कोण पाण्याला मोठी लागली ताण, मग पाणी म्हणू लागलं मला लय ताण लागली हो. आता त्याला कोण त्याची तृष्णा बुजवणार. तसं आनंद स्वरूप असताना आपण आनंदाच्या मागे लागलं, आनंदाच्या शोधात आहोत. म्हणजे कोणतं तिसरं आवरण, आनंदापादक आवरण. असे किती आवरण? 3. एक ब्रह्म न वेद्मी म्हणजे आव्हानापादक, ब्रह्म न असती असत्वापादक, आणि ज्ञानरूप आनंदरूप असताना आनंद विषयात शोधतो म्हणजे अनानंदापादक. असे झाले आवरणाचे 3 प्रकार. पुढचं काय होतं? विक्षेप. विक्षेपाचे किती मुलं म्हटलं आपण? 2. त्याला म्हणायचं वेष्टी समष्टी. काय? वेष्टी समष्टी. वेष्टी म्हणजे एक आणि समष्टी म्हणजे अनेक. वृक्ष म्हटलं की वेष्टी, जंगल म्हटलं की समष्टी, तसं जीव म्हटलं की वेष्टी आणि जगत म्हटलं की समष्टी आहे ना. मग वेष्टी समष्टी काय? विक्षेप. हा वेष्टी विक्षेप आहे, दिसणारं जगत समष्टी विक्षेप आहे. विक्षेप म्हणजे वेष्टी समष्टी. जीव जगत, जीव जगत रूपी विक्षेप आहे. आणि त्या जीवात किती प्रकार पाहिले होते आपण? 3. जगतातही 3. मग जीवात 3 प्रकार पाहिले होते. 3 शरीर, स्थूल सूक्ष्म कारण, 3 अवस्था, जागृती स्वप्न सुषुप्ती, 3 अभिमानी, विश्व तेजस प्राज्ञ. बरोबर. स्थूल शरीर, जागृती अवस्था, त्याचा अभिमानी विश्व. स्थूल सूक्ष्म शरीर, स्वप्नावस्था, त्याचा अभिमानी तेजस. कारण शरीर, सुषुप्ती अवस्था, त्याचा अभिमानी प्राज्ञ. हा कोणता विक्षेप? वेष्टी विक्षेप. हा काय झाला? वेष्टी विक्षेप. मग समष्टी स्थूल शरीर, समष्टी जागृती अवस्था, त्याचा अभिमानी, त्याला नाव दिलं होतं विराट, समष्टीला विराट. समष्टी सूक्ष्म शरीर, समष्टी स्वप्नावस्था, त्याचा अभिमान धारण करणारा हिरण्यगर्भ. समष्टी कारण शरीर, समष्टी सुषुप्ती अवस्था, त्याचा अभिमान धारण करणारा ईश्वर. मग वेष्टी विक्षेप कोण? विश्व तेजस प्राज्ञा. आणि समष्टी विक्षेप कोण? विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर. याला काय म्हणायचं? समष्टी विक्षेप. विक्षेप म्हणजे कार्य. मग आजाला विक्षेप. पहिला कोण कळाला आपल्याला? अज्ञान म्हणजे न कळणं. दुसरं कळालं आवरण म्हणजे झाकणं, आच्छादित करणं. जसं शेवाळ कुठे राहतं? पाण्यावर. आणि कोणाला जागतं? पाण्याला. बाबुळीची सारावी हाती पाणी तर वासे आहे ती, आब्र जावी गगनती सिद्ध चिके. आकाशाच्या आसरे ढग राहतात, आकाशस्थ सूर्याला जागतात. किंवा आपल्या दैनंदिन अनुभवातलं मृदंग, विणा, हार्मोनियम, त्याला गवसणे घालतात वरून. मग ती त्याच्याच आसरे राहते, त्याला काय करते? जागते. तशी अविद्या कुटस्थाच्या आश्रय राहून कुटस्थाला जागते, आणि माया ब्रह्माच्या आश्रय राहून ब्रह्माला जागते. यालाच म्हणतात आवरण. मग पहिलं न कळणं म्हणजे अज्ञान आहे ना. न कळणं म्हणजे अज्ञान. आणि त्या अज्ञानानं का नाही कळालं स्वरूप? आवृत्त केलं म्हणून. स्वरूप का नाही कळालं? आवृत्त केलं म्हणून. आवृत्त म्हणजे आच्छादन केलं. आणि आच्छादन कसं केलं? विक्षेपाने केलं. विक्षेप म्हणजे कोण? वेष्टी समष्टी जगत दाखवलं. रज्जूवर सर्प दिसला त्यामुळे रज्जूचं ज्ञान नाही झालं. तसं ब्रह्म आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत जीव प्रतीला आला म्हणून अधिष्ठान कुठंच ब्रह्म नाही कळालं. म्हणून या 3 अवस्था कशा आहे? बंधरूप आहे. 3 अवस्था कशा आहे? बंधरूप आहे. आता बंध निवृत्त करायचं म्हणलं म्हणजे कोण गेला पाहिजे? विक्षेप. विक्षेप जायचं म्हणलं तर कोण गेलं पाहिजे? आवरण. आणि आवरण जायचं म्हणलं तर कोण गेलं पाहिजे? अज्ञान. आणि अज्ञान गेलं तर त्याच्याकरता झालं पाहिजे ज्ञान. मग त्या ज्ञानात 2 प्रकार, एक परोक्ष ज्ञान आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान हे आपल्या पहिल्या तरंगात गेलेले विषय आहे. वाक्य 2. वाक्य 2 कोणती? वाक्य 2 ते व्यवहित अव्यवहित. वाक्य 2 अवांतर वाक्य आणि महावाक्य आहे ना. अवांतर वाक्य आणि महावाक्य, ज्याच्यामध्ये जीव जगत परमात्माचं स्वरूप वर्णन केलेलं असतं अवांतर वाक्य, आणि जीवशिवाचं ऐक्य सांगितलेलं असतं महावाक्य. ठीक आहे. असे 2 वाक्य. 2 वाक्यामध्ये 2 ज्ञान. अवांतर वाक्याने होतं परोक्ष ज्ञान आणि महावाक्याने होतं अपरोक्ष ज्ञान. आणि अवांतर वाक्याने होणारं परोक्ष ज्ञान एक आवरण घालवतं असत्वपादक, आणि महावाक्याने होणारं अपरोक्ष ज्ञान दुसरं आवरण घालवतं आभानापादक. असे 2 वाक्य काय करतात? 2 ज्ञान करून देऊन 2 आवरणाची निवृत्ती करतात. ठीक ना. मग पहिलं परोक्ष ज्ञान म्हणजे आहे कळणं, आणि अपरोक्ष ज्ञान तूच आहे कळणं. याच्याकरता गोष्ट गेलेली पहिल्या तरंगात कोणाची? आहे कळणं परोक्ष ज्ञान, आणि तूच आहे कळणं अपरोक्ष ज्ञान. याच्याकरता पहिल्या तरंगात गोष्ट गेलेली आहे कोणाची? 10व्याची. 10वा तूच आहेस. मग 10वा व्यवहित का अव्यवहित? आता ते आलं अव्यवहित आहे ना. व्यवहित म्हणताना तिथे 3 भूतकाळ, भविष्यकाळ किंवा दूरदेश, त्याला व्यवहित म्हणतात. आणि अत्यंत जवळ असेल त्याला अव्यवहित म्हणतात. आणि तिथे शब्दाचा स्वभाव करता एक गोष्ट आली होती 10व्याची, शब्दाच्या स्वभाव करता. आणि बरुचूची परोक्ष अपरोक्ष, एखाद्या गोष्टीचं अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर सुद्धा असंभावना विपरीत भावना होऊ शकते, याच्याकरता बरुचूची गोष्ट.
आणि मग ज्या वेळेला ते रस्त्याला धरून चाललेत, एकाच हात गटांगळ्या कोण बाहेर आला आणि मग 10 जणांनी 10 वेळेला मोजलं, पण 9च भरत होते, कारण स्वतःला सोडून मोजायचे. आणि मग रडायला लागले, कारण ते विपर्यायात गेले. तर त्याने सांगितलं 10वा आहे. 10वा व्यवहित होता का अव्यवहित होता? अव्यवहित होता. पण 10वा आहे असं परोक्ष ज्ञान झालं आहे ना, कोणत्या वाक्याने? अवांतर वाक्याने. मग आहे कळालं. आणि मग यांनी विचारलं कोण 10वा आहे? मग त्यांनी म्हणले लयनीत उभा राहा. लयनीत उभा राहिले. मग एका ठोक्यात एक खाली पाडायचा आणि मग 10वा म्हणायला लागला मारता का? म्हणजे तूच 10वा आहे याच्याकरता, आहे ना. मग ते कोणतं ज्ञान झालं? अपरोक्ष ज्ञान. बरोबर ना, ही गोष्ट सांगितली ती. तसं आहे कळणं हे कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान. आणि तूच आहे कळणं अपरोक्ष ज्ञान. अगोदर म्हणत होता ब्रह्म न असती. अवांतर वाक्य सांगतं जगताम येदून करता कोलाले विना घटा चित्रकार विना चित्र स्वतः भवित तदा. अरे जगताचं कोणीच करता नाही असं म्हणत असेल तर कुंभार वाचून घट दाखवता येत नाही. चित्रकार वाचून चित्र दाखवता येत नाही. तसं जगताच्या अधिष्ठाना वाचून आध्यस्थ जगताची प्रतीती येणार नाही. निरधिष्ठानो कुतो भ्रमा. मग ज्या अर्थी सर्प दिसतो त्या अर्थी रज्जू तिथे आहे. जगत दिसतं त्या अर्थी जगताचं अधिष्ठान ब्रह्म आहे असं कळणं हे ब्रह्माचं कोणतं ज्ञान झालं? परोक्ष ज्ञान. मग तो म्हणतो आहे ब्रह्म, तर कोण आहे? त्याला सांगायला लागतं तत्वमसी, ते ब्रह्म तूच आहेस. आता कोणतं ज्ञान झालं? अपरोक्ष. ठीक ना. म्हणून आपण म्हणलो 2 वाक्य, अवांतर वाक्य, महावाक्य. 2 ज्ञान, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. आणि 2 आवरणाची निवृत्ती, असत्वपादक, आमानापादक, अशी झाली 2 ज्ञान. म्हणजे आणि मग एकदा ही 2 ज्ञान झालं, त्यातलं अपरोक्ष ज्ञान झालं का प्राप्त होतो त्याला मोक्ष. तुका म्हणे मुक्ती परिनिलेवनवरी आता दिवसचारी खेळ म्हणे. आणि मोक्षामध्ये किती अंश आहेत? 2 अंश. एक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, दुसरा परमानंदाची प्राप्ती. आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीलाच 6वा आकडा आहे शोकनाश. आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीला म्हणायचं शोकनाश आणि परमानंदाच्या प्राप्तीला म्हणायचं आनंद वाप्ती. निरंकुश तृप्ती, आनंदा वाप्ती याला म्हणतात परमानंदाची प्राप्ती. अशा आभासाच्या किती अवस्था आहे? 7 अवस्था आहे. त्यामध्ये आभासाच्या कितव्या अवस्थेमध्ये आभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होतं? वाह, 5व्या अवस्थेमध्ये त्याला अपरोक्ष ज्ञान झालं ना, मी ब्रह्म असं ज्ञान होतं. मग आभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होतं की नाही? होतं. तो म्हणला तो होणार नाही. होणार. कितव्या अवस्थेत होणार? 5व्या अवस्थेत होणार. त्याला अज्ञान अवस्थेत नाही होणार, त्याला काही कळतच नाही. आवरण अवस्थेत नाही होणार, कारण 3 आवरण आहे. विक्षेप अवस्थेत नाही होणार, जगताला सत्य मानून बसतो. परोक्ष ज्ञानातही नाही होणार, आहे कळेल पण कोण आहे कळणार नाही, आहे ना. पण ज्यावेळेस त्याला तत्वमशी महावाक्याने गुरुने उच्चारलेलं तत्वमशी महावाक्य, हा अधिकारी श्रोता कशाने संपन्न? साधन चतुष्टयाने संपन्न. विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व याने संपन्न आहे. पुन्हा अनुबंध चतुष्टय, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. मग तो हा अधिकारी झाला. त्यात साधन चतुष्टय आलं, तो साधन चतुष्टयाने संपन्न झाला. गुरुलीला शरण गेला, त्याने पहिले श्रवण केलं. कोणता संशय गेला? श्रवण केलं. कोणता संशय गेला? प्रमाणगत संशय. मनन केलं, प्रमेयगत संशय. निधिध्यासन केलं, विपरीत भावना गेली. तत्व पदार्थ शोधन केलं, गुरुदेवाने सांगितलं तत्वमसी. आता म्हणणार नाही किती मशी, तो म्हणेल अहम ब्रह्मास्मी, आणि झालं त्याला ज्ञान. आणि हे ब्रह्मास्मी ज्ञान झाल्याच्या नंतर मग तुका म्हणे मुक्ती परनिली नवरे आता दिवसचारी खेळ म्हणे. आता त्याच्या जीवनात शोक राहणार नाही, शोकनाश. आणि चिदानंद रूप शिवम शिवम, सुखाचे व्यवहारी, सुखलाभ झाला, आनंद कोंदाला मागे पुढे, अशी आनंद वाप्ती आहे ना. म्हणजे आभासाला मी ब्रह्म असं ज्ञान व्हायला हरकत नाही. कितव्या अवस्थेमध्ये? तर 5व्या अवस्थेमध्ये. तेच आता इथे सांगितलेलं आहे. आता एक आशय आपण पाहिला, त्या पंक्ती फक्त आपण थोड्याशा वाचून घेऊ. थोडंसं एकाग्र झालं की 5 मिनिटात हा विषय होऊन जाईल. कारण आभासाच्या 7 अवस्था कळाल्या. फक्त त्या जे आपण बोललो आता, अज्ञान म्हणजे काय म्हटलं आपण? बोला मग, न कळणं आहे ना. आवरण म्हणजे त्यात 2 पायरे, असत्वपादक, आभानापादक, आणि फार झालं तर आनंदपादक. विक्षेप म्हणजे कार्य म्हणलो, व्यष्टी समष्टी. परोक्ष ज्ञान म्हणजे आहे कळणं. अपरोक्ष ज्ञान म्हणजे मीच आहे कळणं. नंतर शोकनाश म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, आणि आनंद बाबती म्हणजे परमानंदाची प्राप्ती. अशा आभासाच्या किती अवस्था पाहिल्या? 7. पहिल्या 3ला काय म्हटलं होतं आपण? बंधरूप. दुसऱ्या 2ला मोक्षात साधन, आणि तिसऱ्या 2 मोक्षरूप. तेच आता खालच्या पंक्तीत सांगतात. या 7 अवस्थापैकी पहिल्या 3 अवस्था कशा आहेत? बंध येतोय. कोणत्या 3 बोला? अज्ञान, आवरण, विक्षेप, बंधरूप आहेत. पुढच्या 2 मोक्षाचं साधन आहे. कोणत्या? परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. आणि तिसऱ्या शेवटच्या 2 आहेत त्या मोक्षरूप आहे. कोणत्या? शोकनाश आणि आनंदा वाप्ती. का मोक्षरूप म्हणतात? कारण दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती यास मोक्ष असं म्हणतात. आणि शोकनाश म्हणजेच दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे, आणि आनंद वाप्ती म्हणजेच परमानंदाची प्राप्ती आहे. म्हणून आता ह्या 7 अवस्था झाल्या. त्यातली पहिली होती अज्ञान बोलायचं. अज्ञान, मग अज्ञान म्हणजे न कळणे. आलं का?
अज्ञान शब्दाचा अर्थ काय? न कळणे. म्हणजे कसं ते सांगतात, अज्ञान या शब्दाचा अर्थ प्रसिद्ध आहे काय? न कळणे. बाद आपलं ब्रह्म म्हणजे काय? एखाद्याला विचारलं ब्रह्म म्हणजे काय, ते म्हणले काय. जसं एखाद्याला वाट म्हणजे काय, तो म्हणला काय आहे ना, तसं त्याला विचारलं ब्रह्म म्हणजे काय, तो म्हणतो काय, मला कुठलं काय म्हणजे कशासोबत राहतं, कशासोबत खातात, कुठल्या गावात राहतं, त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, असं म्हटलं का त्याला काय आहे? ब्रह्माचं अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे न कळणं. ठीक ना. मग म्हणतात बघा, ब्रह्म म्हणजे काय याबद्दल काही सुद्धा माहिती नसणे याचेच नाव अज्ञान. त्याला विचारा ज्याला अज्ञान आहे, त्या अज्ञानी जीवाला, तो म्हणतो मला ब्रह्म म्हणजे काय ते माहिती नाही, आणि असा व्यवहार ज्याच्यामुळे होतो त्याचंच नाव अज्ञान आहे ना. म्हणून म्हणतात असा व्यवहार या त्या अज्ञानामुळे होतो. मग अज्ञानाच्या दोन शक्ती आहे, एक आवरण आणि दुसरी विक्षेप. आवरणात किती प्रकार म्हटलो आपण? 3, आणि विक्षेपात किती? 2. ते पुढे येतात. आज्ञा आणि आपलं आवरण आणि विक्षेप अशा 2 शक्ती आहे कोणाच्या? या अज्ञानाच्या. म्हणून त्या अज्ञानाचे 2 मुलं म्हटलो आपण. कोण? आवरण आणि विक्षेप. आणि 5 नातू म्हणलो, कारण आवरणाचे 3 प्रकार आणि विक्षेपाचे 2 प्रकार. बघा, तर आता त्यात आवरण व विक्षेप अशा 2 शक्ती आहेत, किंवा हे 2 अज्ञानाचे अंश आहेत. आणि मग मुलाचा म्हणजे वडिलाचा अंश कोण? मुलगा. तसा अज्ञानाचे अंश 2 मुलं, कोण? आवरण आणि विक्षेप. आणि आवरणाचे 3 प्रकार म्हणजे ते त्याचे अंश, आणि विक्षेपाचे 2 प्रकार म्हणजे ते त्याचे अंश. म्हणजे अज्ञानाची 5 नातू आणि 2 मुलं. चालेल की संगती कळायला ना म्हणून, अशी परिभाषा आहे. आता आवरण म्हणजे थोरला मुलगा कोणाचा? अज्ञानाचा, त्याचं नाव आवरण. आणि आवरण म्हणजे आच्छादन, झाकणं, आवृत्त करणं, तेच सांगतात. आवरणाचा आच्छादन असा सरळ अर्थ आहे. जीवाला आपल्या कुटस्थरूप मुख्य आत्म्याचे म्हणजेच ब्रह्माचे, आत्मा म्हणजेच ब्रह्म, कारण आत्मा आणि ब्रह्म दोन्ही एकच आहे. व्यष्टी समष्टी भेद बाजूला सारला तर बरं, नाही सारला तरी आहेच आहे, कारण औपाधिक भेद वास्तव अभेदाचे लाभारी करत नाही. म्हणून आत्म्याचे म्हणजे ब्रह्माचे सच्चिदानंद, कारण ब्रह्म कसं आहे? सच्चिदानंद रूप आहे. त्रिकालबाधित म्हणून सत आहे. अविद्यत्वे सती अपरोक्ष रूपातून स्वयंप्रकाशत्व, स्वयंप्रकाश आहे. आणि परमप्रीतीचे विषय असल्यामुळे आनंदरूप आहे. असं सच्चिदानंदरूप ब्रह्माचे, आत्म्याचे म्हणजेच ब्रह्माचे सच्चिदानंद रूपाने. भान म्हणजे ज्ञान होऊ न देण्यास जे कारण आहे त्याचं नाव आवरण. आवरण काय करतं? झाकतं. आता इकडं बघा, आता माझ्या हाताने काय केलं? झाकलं, आवरण केलं, कारण मला तुमच्या समोर दिसू देत नाही. आणि ते आवरण जर बाजूला केलं, एक तर याला तरी खाली ओढा, नाही तर मग असं वरवा, काय होईल? आवरण दूर जाईल. आवरण दूर गेलं का आपल्याला ज्ञान होईल. आवरण काय करतं? ज्ञान होऊ देत नाही, आवृत्त करणं, आच्छादन करणं. म्हणून म्हणतात आवरण म्हणजेच आच्छादन असा सरळ अर्थ आहे. जीवाला आपल्या कुटस्थरूप मुख्य आत्म्याचे म्हणजेच ब्रह्माचे कसे ज्ञान नाही? सच्चिदानंद रूपाने भान होऊ न देण्याला जे कारण आहे त्याचं नाव आवरण. मग या आवरणाचे 2 प्रकार आहे, 2 शक्ती आहेत किंवा 2 अंश आहेत. एक आभानापादक, म्हणून आपण आभान म्हणजे भान म्हणजे ज्ञान, अन्नभान आभान म्हणजे अज्ञान. म्हणजे त्याला म्हणायचं ब्रह्म न वेद्मे, ब्रह्म मी मला कळत नाही, ब्रह्माला मी जाणत नाही, याला म्हणायचं असत्व आपला आभानापादक. आणि दुसरे असत्वादक, ब्रह्म न वेद्मी. आता वंद्यापुत्र न वेद्मी म्हणजे आभानापादक, आणि वंद्यापुत्राचं मला ज्ञान होत नाही म्हणून तो नाहीच, हे असत्वपादक. तसं ब्रह्म न वेद्मी आभानापादक, आणि ब्रह्माचं मला ज्ञान होत नाही त्या अर्थी ते ब्रह्म नाहीच आहे, त्याला म्हणायचं असत्वापादक. असत्वपादक आवरण. या आवरणाच्या 2 शक्तीमुळे ब्रह्माचे म्हणजेच आत्म्याचे काय होत नाही? भान होऊ न देणे, ते आभानापादक आवरण शक्तीचे काय आहे? कार्य आहे. आणि ब्रह्म नाही असा निश्चय होणे हे कोणाचं कार्य आहे? असत्वपादक आवरण शक्तीचे कार्य आहे. असत्वपादक आवरण शक्ती काय करणार? ब्रह्म नाहीच असा निश्चय करून देते. आणि आभानापादक आवरण शक्ती काय करते? ब्रह्माचं असून ज्ञान होऊ देत नाही. मग ब्रह्म असून ज्ञान न होऊ देणारी ती आभानापादक शक्ती आवरण, आणि ज्ञान होत नाही म्हणून नाहीच म्हणायला लावणारी विपर्यात असत्वपादक म्हणजे संशय निर्माण करणारी आभानापादक, आणि विपर्यात घालणारी असत्वपादक. ठीक ना. अशा या 2 शक्ती. आता मग आवरण झाल्याच्या नंतर तर धाकटा मुलगा कोण होता? विक्षेप, बरोबर ना, अज्ञानाचा. आणि विक्षेपात किती प्रकार, त्याची किती मुलं म्हटलं आपण पुन्हा? 2. एक व्यष्टी आणि 2 समष्टी. जीव म्हटलं का व्यष्टी, आणि जगत म्हणलं का समष्टी. तेच आता सांगतात. विक्षेप म्हणजे कार्य. ठीक ना. असा शास्त्रीय रूढ अर्थ आहे. विक्षेप म्हणजे कार्य, अशास्त्री काय आहे? रूढ अर्थ आहे. आता इथं रूढ शब्द आला म्हणजे प्रत्येक शब्दाचे काही अर्थ असतात. काय अर्थ असतात म्हणजे एक मिनिट लक्ष द्या. एक त्याचा रूढ अर्थ असतो जो इथे आला, दुसरा योगिक अर्थ असतो, तिसरा पारिभाषिक अर्थ असतो, चौथा सांकेतिक अर्थ असतो. असे अनेक अर्थ असतात प्रत्येक शब्दाचे. जसं प्रसिद्ध उदाहरण आता सध्याला रामनवमी चालू आहे ना. मग राम शब्द
हा मंगलवाचकच आहे. राम म्हणता रामाचे होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे. तर राम शब्दाचा रूढ अर्थ आहे आणि राम शब्दाची योगिक अर्थ आहे. रमू क्रीडायाम धातू आहे संस्कृतमध्ये. रमू क्रीडायाम धातूला घय प्रत्यय लागून राम शब्द तयार होतो. ठीक ना. रमू क्रीडायाम म्हणजे धातू काय रमू आणि त्याचा अर्थ आहे क्रीडा. मग रमू क्रीडायाम धातूला घय प्रत्यय लागला, काय शब्द तयार झाला? राम. पण या राम शब्दाचे दोन अर्थ आहे. त्याचा एक रूढ अर्थ आहे आणि एक योगिक अर्थ आहे. रूढ अर्थ कोणता? आपण राम शब्द मानल्याच्या नंतर आपल्यासमोर बलराम, भार्गवराम, परशुराम आणि अयोध्याधीश प्रभू रामचंद्र असं म्हणताना कोणता राम आपल्या डोळ्यासमोर येतो? राम शब्द आला आहे ना. एक बाणी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रच आपल्या समोर येतात, दुसरा कुठलाच राम आपल्या समोर येत नाही. याचं कारण राम शब्दाचा कोणता अर्थ आहे? रूढ अर्थ आहे, रूढीने चालवता आलेला. मग राम आपल्या गावातला एखादा राम असतो, खालच्या आळीचे एक राम आहे, वरच्या आळीचे एक राम आहे की नाही, आळंदीत एक राम आहे, अनेक राम आहे, पण कोणताही राम आपल्या समोर येत नाही. अहो आताचे येत नाही, मागे होऊन गेलेले येत नाही. रामाच्या अगोदरचे राम येत नाही, नंतरचे राम येत नाही. त्रेतायुगातला राम डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. कारण राम शब्दाचा कोणता अर्थ येतो डोळ्यासमोर? रूढ अर्थ येतो. आणि योगिक अर्थ काय? रमंती योगिनो यस्मिन इति रामा. योग्याला सुद्धा जो रमवतो त्याला राम म्हणतात. सर्वात मोठा योगी कोण? भगवान महादेव. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रला आदले सहजस्ती. सर्वात मोठी योगी भगवान शंकर. पण ते भगवान शंकर रूपी योग्याला सुद्धा रमवणारा कोण आहे? राम आहे. कारण ते काय करतात? भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. बरोबर की नाही? ते राम नामात किती मग्न होतात, त्यांना काही आठवत नाही. त्यांनी रामकथा सुद्धा आपल्या कैलासात केली. वाल्मिकी ऋषीकडे एक दिवस गेले, आपल्याला रामायण करायचं, रामकथा करायची. वाल्मिकी म्हटले तुमच्यासारखा श्रोता असल्याच्या नंतर आपल्याला रामकथा करायला खूप आनंद आहे. मग रामकथा करू म्हटले. म्हणजे इथे नाही करायची, मग कैलासावर करायची. म्हणजे तिथे येऊन करू. म्हणजे श्रोते आता महादेवात सबदेवन का देव बडा महादेव सगळीच आली. ते मग ते मानव लोकातले, मृत्यू लोकातले मानव, स्वर्गातले देव, खालीचे पनंग सगळेच आले. चार युगातले जपी तपी योगी मानव सगळे मानवतनु धारण करून कैलासाला आले. म्हणजे मरणाच्या अगोदरच कैलासवासी झाले रामायण ऐकण्या करता. रामकथा 7 दिवस वाल्मिकांनी केली. आणि मग कथा संपल्याच्या नंतर सुरुवातीला म्हटले काला झाला, काला आता हाला. कोणी हालायला तयार नाही. ते म्हणले यज्ञ झाला. आणि मग यज्ञातली जी आहे ना सामुग्री आहे त्याची वाटप करा, विभाग करा. मग देव दानव मानवाला विभाग केला. 33,33,33,333 एवढी अक्षरं दिली देवाला, एवढे श्लोक. पुन्हा सप्तकोटी आहे ना रामायण. मग 33,33,33,333 देवाला, 33,33,33,333 दानवाला, 33,33,33,333 मानवाला असा विभाग केला. एक 32 अक्षराचा श्लोक खाली राहिला. शंकर म्हणायला लागले एवढी रामकथा मी केली, एवढं तरी मला राहू द्या. नाही म्हणले तो कोणता यज्ञ काय महाराजांनी गोड शब्द सांगितला होता. म्हणजे ती यजमानाला स्वतःकडे काहीच ठेवता येत नाही. आणि तो यज्ञ तुम्ही केला. आता मला ते यज्ञाचं नाव काय आठवेना. अश्वमेध यज्ञ, राजसू यज्ञ काय म्हणा. मग त्याच्यामध्ये स्वतःकडे काहीच ठेवता येत नाही. मग ती वाटा. मग त्याची सुद्धा 10 अक्षराची उभा केली. 10 अक्षर देवाला, दानवाला, मानवाला 10 दिले. खाली 2 अक्षर राहिले. आता 2 अक्षर राहिल्याच्या नंतर ते म्हणले त्याच्यात उभा करा. म्हणले तिघा ते 2 वाटता येत नाही, तुमच्या बापाला देत नाही, चालते वा म्हटले. ते गेलेत आणि ते 2 अक्षर म्हणजे राम आहे. ज्याने आराम भेटला कोणाला? भगवान शंकरला. कारण ते 20 प्राशन केलं ना, ते बाहेर टाकलं तर जग नष्ट होईल, आत घेतलं तर आपल्याला वेदना दे. ते कंटात ठेवलं तर तिथे वेदना होऊ लागल्या. मग त्यावेळेला त्यांनी कंठामध्ये कंठी धरला कृष्णमणी अवघा ज्याने प्रकाश. ते राम नाम त्यांनी कंठात धारण केलं आणि त्यांचा हलाहल देहा शांत झाला. म्हणून म्हणतात रमंती योगिनो यस्मिनेती रामा. योग्याला रमवणारा तो राम. आणि दशरथाचे पुत्र राम. मग दशरथाचे पुत्र राम म्हणलं तर हा रूढ अर्थ. योगाला रमवणारा राम हा योगिक अर्थ. आणि राम म्हणता रामाची होईची हा त्याचा सांकेतिक अर्थ. काय रकार उच्चार मात्रेनं बहिर निर्याती पातकम पुनः प्रवेश अभावेचे मकार असतो कपाटवत असे गोड सुभाषित आहे. रकार उच्चार मात्रेनं बहिर निर्याती पातक. राम म्हणलं की आ होतं, आतली सगळी पापच बाहेर जातात. आणि पुनः प्रवेश अभावेचे मकार असतो कपाट होता. राम कपाटाचा दरवाजा बंद झाला. आता पापाला नो एंट्री. कारण ते पाप बाहेर आहेत. चोर बघा, काही एखादी बँक लुटायला आले आणि काही चावल आली का घुटमळत ते बाहेर पडतात, पण निघून जातात का तिथेच घुटमळतात. तिथेच घुटमळतात. ती चावल शांत झाली का पुन्हा आपलं ते कार्य करतात. तसे पाप राम म्हणलं का होतं सगळी बाहेर जातात, पण ती कायमची जात नाही, तिथेच घुटमळतात. रस्ता दिसला का पुणे शिरतात, पण त्यांना पुन्हा शिरू नये मध्ये म्हणून ते काय म आहे. असा असणारा राम शब्दाचे 3 अर्थ आपण पाहिले. तसं या ठिकाणी विक्षेप शब्दाचा मागे एक अर्थ पाहिलेला आहे आणि आता एक अर्थ पाहत आहोत. मागे काय अर्थ पाहिला होता विक्षेप शब्दाचा पहिल्या तरंगात? जाऊ द्या, जवळ जवळ आणून ठेवतो.
3 दोष पाहिले होते आपण मायला तरंगात, मल, विक्षेप आणि आवरण, बरोबर. मग मल शब्दाचा अर्थ पाहिला होता पाप वासना, आवरण शब्दाचा अर्थ पाहिला होता अमम अध्यास, आणि विक्षेप शब्दाचा अर्थ पाहिला होता बरोबर चंचलता. विक्षेप शब्दाचा अर्थ काय पाहिला होता? चित्ताची चंचलता. आणि अर्जुनाचा श्लोक पाहिला होता, चंचनमे मन कृष्ण प्रमाति बलवदृढम तस्याम निग्रमण्ये वायुरेव दुष्करम. कानोबाबाचा अभंग पाहिला होता, काय काय करतो या म्हणा, परिणा ऐके नारायण करुणे त्याचे करुवंचा नेवपताना आदरले. आणि तुकोबरायचं प्रमाण पाहिलं होतं, बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. आणि ते गोपाळांचं भूमिकेत तुकोबराय बोलले होते, तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या एरी आम्ही जाणू, एक म्हण तुझ्या अवघ्या भांडावाला वाटेता त्याला ते येईल कैसे. म्हणजे मन हे चंचल आहे. मेरा मन कभी दिल्ली कभी लंदन, मेरा मन कभी दिल्ली कभी लंदन, मेरा मन कभी दिल्ली कभी लंदन, मेरा मन कभी दिल्ली कभी लंदन. अरे म्हटलं हे काय पुढचं सांग ना. तो म्हटलं वो मत देखो उसकी रफ्तार कितनी तेज आहे ये देखो. म्हणजे दिल्ली बनेपर्यंत दिल्ली, लंडन बनेपर्यंत लंडन, इतकं वेगाने धावणारं मन. असा मनाचा विक्षेप शब्दाचा अर्थ चंचलता असा आपण पहिल्या तरंगात केला होता. आणि ते विक्षेप शब्द हा पारिभाषिक अर्थाने आला आहे. कोणत्या अर्थाने आला? पारिभाषिक, रूढ अर्थाने नाही, योगिक अर्थाने नाही, पारिभाषिक अर्थाने आले. अनियमी नियमकारिणी परिभाषा. ज्या ठिकाणी अनियम होत असेल त्याला नियम देण्याकरता जो वापरला जातो तो पारिभाषिक. सांकेतिक अर्थ, आता आपल्यातलंच कोणीतरी म्हणले काय 11 झाले बरं का असं म्हटलं, तर मी म्हणलो बरोबर बघा. आता याचा अर्थ ते सांकेत कळाला नाही आहे ना. कधी कधी शेतकरी शेतात काम करत असतात आणि मग ते म्हणतात मावलक म्हणले काय सूर्य अस्तम गाता, हा सूर्य अस्ताला गेला. मालक म्हणे हो अस्ताला गेला, चालू द्या. म्हणतील वेडा याला काही आशय कळाला नाही, कारण सांकेतिक अर्थ असतो. तसा या ठिकाणी पारिभाषिक अर्थ म्हणजे सांकेतिक अर्थ. तसा विक्षेप शब्दाचा कोणता अर्थ पाहायचा आपल्याला? पारिभाषिक. आणि पारिभाषिक अर्थ आहे या ठिकाणी रूढ अर्थाने विक्षेप शब्दाचा अर्थ कार्य. आणि कोणतं कार्य? व्यष्टी समष्टी. आणि व्यष्टीत म्हटलं तर आपण जीव, आणि समष्टीत म्हटलं तो जगत, ठीक ना. यालाच काय म्हणतात? विक्षेप. आणि विक्षेप शब्दाचा अर्थ चंचलता केला तर कुठे येतो? पहिला तरंग. पहिल्या तरंगात विक्षेप शब्दाचा अर्थ चंचलता. आणि चौथ्या तरंगामध्ये आभासाच्या 7 अवस्था पाहत असताना विक्षेप शब्दाचा अर्थ जीव जगत. विक्षेप शब्दाचा अर्थ काय? जीव जगत, व्यष्टी समष्टी प्रपंच. वाचू एवढे 2 शब्द बघा. विक्षेप म्हणजे कार्य असा शास्त्रीय रूढ अर्थ आहे. अज्ञानाचा परिणाम कोण झालं? स्थूल सूक्ष्म शरीर ही व्यष्टीदृष्ट्या, आणि स्थूल सूक्ष्म सृष्टी समष्टीदृष्ट्या, झालं की नाही. आणि त्या शरीराच्या ठिकाणी होणारा अभिमान. मग आपण म्हणलो होतो ना, जागृती अवस्था स्थूल शरीर विश्व, स्वप्नावस्था सूक्ष्म शरीर तेजस, सुषुप्ती अवस्था कारण शरीर प्राज्ञ व्यष्टीदृष्ट्या, आणि समष्टीदृष्ट्या म्हणलं तर विराट हिरण्यगर्भ आणि ईश्वर. मग त्यापासून होणारी अनंत दुःखे आणि सर्व जगत यास काय म्हणतात? विक्षेप म्हणतात. विक्षेप किंवा त्याचं पर्याय नाव शोक. कारण जगत आलं का दुःख आलं, शरीर दुःखाचे कोठार, शरीर आलं का दुःखाला सुरुवात झाली, म्हणून त्याला विक्षेपालाच काय म्हणतात? शोक म्हणजे दुःख. ही अज्ञानाची कितवी अवस्था आहे हो? 3री अवस्था. साक्षात कशी आहे? बंधरूप आहे. आणि पहिल्या 2 अवस्था हिच्या काय आहेत? कारण आहेत, म्हणून त्या काय झाल्यात? म्हणजे आता आपण दुसऱ्या तरंगामध्ये 2 अध्यास पाहिले होते, कार्याध्यास आणि कारणाध्यास. साक्षात दुःख देतो म्हणलो तो कार्याध्यास, वा. आणि परंपरेने दुःख देतो कारणाध्यास. मग अज्ञानाने आवरण परंपरेने दुःख देतात म्हणून कारणाध्यास, आणि हा विक्षेप साक्षात दुःख देतो म्हणून कार्याध्यास. किंवा आपण 3 अध्यास पाहिले होते, स्वरूपाध्यास, संसर्गाध्यास, अन्योन्य अध्यास. तर अज्ञान म्हणजे स्वरूपाध्यास, विक्षेप म्हणजे संसर्गाध्यास, आणि आपलं क्षमा करा आवरण म्हणजे संसर्गाध्यास, आणि विक्षेप म्हणजे अन्योन्य अध्यास. आता त्याचं स्पष्टीकरण तूर्त असू द्या. असे 3 अध्यास म्हणा, किंवा त्याला कार्याध्यास कारणाध्यास असंही म्हणा, साक्षात आणि परंपरेने. तर ते पहिलं अज्ञान कारणाध्यास, आणि आवरण आणि विक्षेप कार्याध्यास. आणि ते झाल्याच्या नंतर आता येतं परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंद बाबती. तुम्ही जर 5 मिनटं द्याल तर आता, तुम्ही जर नाही म्हणाल तर उद्या उद्या, ठीक आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.